नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक मित्रांनो आहे नाणी व नोटा भाग 5. तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया. आणि हा स्क्रीनवरचा पहिला प्रश्न असा आहे. रवीने एका राजूला 500 रुपयांच्या 7 नोटा देऊन त्याच्या बदल्यात 20 रुपयाच्या नोटा घेतल्या. तर राजूने रवीला 20 रुपयांच्या किती नोटा दिल्या? म्हणजे काय केले त्याने? रवीने राजूला 500च्या 7 नोटा दिल्या. म्हणजे आता 500 गुणिले आपण जर 7 केलं तर 700 700 7 35 म्हणजे 3500 रुपये हे त्याने दिलेले आहेत. म्हणजे 500च्या 7 नोटा देऊन. तर आता त्याने सुट्याच्या नोटा घेतल्या त्याच्या बदल्यामध्ये. 3500 दिले आणि 3500च घेतले, पण त्या प्रत्येकी 20 रुपयाच्या नोटा होत्या. मग आता आपण हे मागं अभ्यासलेलं आहेच कशा पद्धतीने काढायचं. तर 3500 भागिले 20 आपण सोपं करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे 350 भागिले 2, हा एककाचा शून्य गेला, हा एककाचा शून्य गेला. सोपं करायचं. बे एके बे, भाग घालवता आपल्याला येतो. 3तून 2 गेला, 1 वरून घेतले 5, बे चोक बे 7 14. ओके, 15तून 14 गेले, 1 वरून घेतला हा शेवटचा 0, बे 5 10. ओके, बाकी 0, 175. आता 175 आणि 20चा जर आपण गुणाकार केलात तर आपल्याला येणारं उत्तर जे आहे ते असणार आहे 3500. म्हणजेच या ठिकाणी 175 हा पहिल्या क्रमांकाचा जो पर्याय आहे ते उत्तर मित्रांनो त्या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात आलं? मग आता आपण यानंतर याच्यासारखंच पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया. तर मित्रांनो, आपण आता पुढचं उदाहरण जे अभ्यासत आहोत त्या ठिकाणी हे उदाहरण असं आहे. सरिताने ताईला 50 रुपयांच्या 120 नोटा देऊन तिच्याकडून 200 रुपयांच्या नोटा घेतल्या. तर ताईने सरिताला 200 रुपयाच्या किती नोटा दिल्या? नोटांची संख्या काढायची आहे. खूप सोपं हेही उदाहरण आहे. पहा बरं कसं. तर इथे आपण गुणाकार करायचा आहे. 120 नोटा ज्या दिलेल्या आहेत 50 रुपयाच्या, त्याचा या ठिकाणी आपण गुणाकार करूया. या ठिकाणी पहा बरं, 12 पंचे 60 आणि हे 2 शून्य म्हणजेच झाले 6000. म्हणजे सरिताने ताईला 6000 रुपये दिले. आता त्याच्या बदल्यात तिने काय केलं? तर तिने तिच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाच्या नोटा घेतल्या. म्हणजे 6000 रुपये तिच्याकडून जे आहे ते 200 रुपये प्रत्येक नोट घेतलेली आहे. नोटांची संख्या काढायची आपण. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. 2 भागिले 60 उरलेले आहेत. म्हणजे आता बेत्रिक 6, 6तून 6 गेला 0, वरून घेतला 0, बे 0 0. ओके, तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 30. आपण 200 गुणिले जर 30 केलं तर आपलं येणारं उत्तर आपल्याला मिळणार आहे 3 दुणे 6 आणि हे वरती 3 शून्य म्हणजे झाले 6000. म्हणजे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 नोटा. म्हणजे 200 रुपयाच्या नोटांची संख्या आहे ती 30 आहे. पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ आपण काळजीपूर्वक काय करायचं आहे? रंगवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या 5व्या भागामध्ये आपण नोटांची संख्या, दिलेल्या नोटांची संख्या माहिती असेल त्यावरून आपण एकूण रक्कम काढणार आहोत. आणि एकूण रकमेवरून ज्या दिलेल्या सुट्ट्या दिलेल्या ज्या नोटांची संख्या आहे ती आपल्याला मिळवायची आहे. त्यामुळं हे उदाहरण आपल्याला समजलं असेल. आणि अशाच प्रकारची उदाहरणं आपण याच्या व्हिडिओच्या पुढच्या देखील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. तर नक्कीच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढीलही व्हिडिओमध्ये आपण सहभागी व्हा आणि अशाच प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडवा. ठीक आहे, तर या ठिकाणी आज आता आपण थांबत आहोत. धन्यवाद.